आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपली जर नस दबली असेल किंवा ब्लॉकेज असतील तर आपल्याला एका दिवसामध्ये आराम मिळेल असा उपाय मी आपल्याला देणार आहे. शरीरातील जेवढ्या काही नसा असतील त्या नसा मोकळ्या करण्याकरिता सर्वात जास्त प्रभावी उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी देणार आहे. आतापर्यंत आपण बरेच सारे उपाय केलेले असतील तरी सुद्धा आपल्याला आराम झालेला नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण आहे. कारण नस दबली म्हटलं की दुखणं हे असह्य होतं. चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, मान हलवता येत नाही आणि या बिकट परिस्थितीमधून आपण कधी आपल्याला आराम मिळेल याची वाट बघतो आणि त्यासाठी वाटेल ते करतो. परिणामी आपण दवाखान्यामध्ये अनेक चक्रा मारतो, लाखो रुपये खर्च करतो, तरी सुद्धा आपल्याला या माध्यमातून उपाय काय मिळत नाही, आराम काही होत नाही. परंतु या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला 100% खात्री देतो, आपल्या शरीरातील कोणत्याही अवयवाची जसे की मान, कंबर, त्यानंतर पाय, गुडघे याची नस दबलेली असेल तर त्यावर 100% परिणामकारक उपाय हा आहेच. त्याचबरोबर कंबरदुखी असेल, मानदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय खूप जबरदस्त आहे. तर येथे आपल्याला दिसत आहेत पारिजातकाची फुलं. हो मित्रांनो, पारिजातकाच्या पानाचा रस यासाठी रामबाण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि मागे केशरी रंगाची त्या फुलाला दांडी असते आणि या फुलाचा वास खूप दूरवर दरवळतो आणि रात्री सुद्धा याचा वास खूप येतो. काही लोक याला रातराणी सुद्धा म्हणतात. तर या पारिजातकाच्या पानामध्ये ती ताकद आहे की जी आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या करतात आणि आपल्या शरीरातल्या सर्व नसा मोकळ्या करून रक्तवाहिनी आपली व्यवस्थित सुरू ठेवते. नस दबली की व्यवस्थित त्या अवयवाला रक्त पुरवठा होत नाही. परिणामी मुंग्या येतात, त्यानंतर अंधारी डोळ्यासमोर येते, चालता येत नाही, उठता येत नाही, चालायला गेलं तर दुखतं, सिनका होतात, यासारखा त्रास होतो आणि ह्या सर्व नसा मोकळ्या करण्याची ताकद या पानामध्ये आहे. तर काय करायचं आहे, 10 पानं घ्यायची आहेत. स्वच्छ 10 पानं पारिजातकाची आणायची, ती मिठाच्या पानामध्ये धुवून घ्यायची आणि नंतर 1 ग्लास पाण्यामध्ये गॅसवर ती पातेल्यामध्ये उकळायची. चांगल्या प्रकारे उकळायचं आहे जोपर्यंत 1 ग्लास पाणी आटून हे कपभर होणार नाही. यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड झाल्याच्या नंतर गाळून रोज सकाळी प्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला 100% आराम मिळेल, खात्रीनं सांग. यानंतर दुसरा उपाय, आपल्या सर्वांना माहिती आहे की पानाला लावायचा चुना आपण सर्वांनी बघितलेला आहे. या चुन्याचा उपयोग यासारखे आजार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि या माध्यमातून रामबाण आराम सुद्धा आपल्याला मिळेल. तर काय करायचं आहे, रोज 1 ग्रॅम, जास्त घ्यायचा नाहीये, 1 ग्रॅम चुना, रोज 1 ग्रॅम चुना आपण दुधामध्ये खाऊ शकता किंवा लस्सीमध्ये घेऊ शकता. दूध किंवा लस्सी किंवा पाण्यामध्ये 1 ग्रॅम चुना टाकायचा आहे आणि असं पाणी रोज एकदा घ्यायचं आहे. या माध्यमातून आपल्याला जेवढे काही अस्थिशी, हाडाशी संबंधित आजार आहेत ते पूर्णपणे दूर होतात. कंबरदुखी, मानदुखी, नसा लागणे आणि शरीरातील सर्व नसा ह्या मोकळ्या होतात आणि रक्त संचरण क्रिया ही झपाट्याने होत राहते आणि कोणताही त्रास आपल्याला होत नाही. यानंतर मेथी दाणा पाणी. मेथी दाणा पाणी आपण नियमितपणे घेतलं पाहिजे. यामुळे सुद्धा शरीरातील सर्व नसा ह्या मोकळ्या होतात आणि संशोधनामध्ये हे सर्व सिद्ध सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे रोज रात्री काय करायचं आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा कमीत कमी मेथीचे दाणे भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी पियायचं आहे आणि मेथीचे दाणे चावून खायचे. यामुळे सुद्धा बरेचसे आजार आपले कमी होतात आणि शरीरातील सर्व ब्लॉकेज, त्याचबरोबर दबलेल्या नसा ह्या मोकळ्या होतात. यानंतर पुढचा जो प्रभावी उपचार आहे तो म्हणजे व्हर्जन कोकोनट ऑइल. 100% प्युअर आणि इडिबल असं या ऑइलवर लिहिलेलं आहे. बघा इथे, व्हर्जन कोकोनट ऑइल इडिबल म्हणजेच खाण्यायोग्य नारळाचं तेल. हे पतंजली रामदेव बाबाच्या सर्व स्टोअर मध्ये आहे आणि काय करायचं आहे, रोज 1 चम्मच हे तेल आपण पियायचं आहे. एकदा त्रास बसल्याच्या नंतर आपण 8 दिवसातून एकदा घ्यायचं आहे. 1 छोटा चम्मच हे पियायचं आहे. यामुळे शरीरातली सर्व दुर्गंधी दूर होते आणि सर्व नसा आपल्या मोकळ्या होतात. तर कोकोनट व्हर्जन ऑइल यावर सुद्धा रामबाण आहे. त्याचबरोबर पतंजलीची चंद्रप्रभावटी यासाठी चांगली आहे, ती सुद्धा आपण घेऊ शकतो. परंतु मी जे हे आपल्याला 3 उपाय सांगितले, 3-4 उपाय, हे 4 उपाय जर आपण केले तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुमच्या शरीरामध्ये कधीही
आयुष्यामध्ये कोणतीही नस दबणार नाही. कंबर दुखी, गुडघे दुखी, मान दुखी, सांधे दुखी यासारखे कोणतेही आजार आपल्याला होणार नाही. शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता कधी जाणवणार नाही. त्याचबरोबर हृदयरोग जे होतात, हार्ट अटॅक, ब्लॉकेज किंवा नस दबणे हे कधीही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला होणार नाही. त्यामुळे आपण हा प्रयोग नक्की करायचा आहे आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही. यासारखे अनेक सारे महत्वाची माहिती देणारे, ऑथेंटिक माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. त्याचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग झालेला आहे, आराम त्यांना पडलेला आहे. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं जरुरी आहे. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला उजव्या हाताला दिसतोय, तिथे टच करा. त्याच्या बाजूला बेलचा आयकॉन आहे, त्याला सुद्धा टच करा, ऑन करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब. जे या आजाराने व्यथित आहेत, त्रस्त आहेत अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला माझी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला काय अनुभव आलेला आहे हे कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोच, जेणेकरून याचा उपयोग सर्वांना होईल. तर मंडळी, आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.